नमस्कार, मी अरुणा तुमचं इंडियन कुकरीमध्ये स्वागत करते। मी आज तुम्हाला दाखवणार आहे छोले चण्याची भाजी। साहित्य सांगते, त्याआधी गॅस चालू करते म्हणजे आपलं तोपर्यंत पॅन गरम होईल। साहित्य सांगते, साहित्य आहे ओलं खोबरं, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट मसाला, छोले मसाला जो आपल्याला रेडीमेड बाहेर दुकानात मिळतो तो पावडर असते ती, हळद, मीठ आणि हे आहेत छोले चणे जे मी रात्री भिजत घालून सकाळी मी आता कुकरला उकडून घेतले। त्याचबरोबर हे बटाटे साली काढून मी हे एकसाथ उकडून घेतलं। आणि हे आहे पाणी त्याचं उकडलेलं, जे कुकरमध्ये राहतं आपलं उकडलेलं ते पाणी आहे। ते स्वच्छ चणे आणि बटाटा स्वच्छ धुवून बटाट्याच्या साली काढून मग त्याचे तुकडे करून कुकरला मी उकडून घेतले ते। ठीक आहे, आता आपण त्याची प्युरी बनवूया। तेल टाकते, आता त्यामध्ये टाकते मी कांदा, टोमॅटो, आता हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये। टोमॅटो पण चांगलासा नरम झाला पाहिजे। कांदा असा अर्धा लाल झाला ना मग आपल्याला ओलं खोबरं टाकायचं। तुम्ही त्या जागी सुकं खोबरंही घेऊ शकता। आपला अर्धा कांदा लाल झाला, आता मी खोबरं टाकते। जर तुम्हाला छोले भाजीमध्ये जर तुम्हाला हे टाकायचं नसेल, आपलं रेडीमेड मसाला छोले भाजीचा जर टाकायचा नसेल तर तुम्ही हा मसाला आता भाजतानाच त्याच्यामध्ये तुम्ही दालचिनी, 2 लवंग आणि ती मसाल्याची इलायची असते ना ती टाकली तरीही चालेल। पण मी रेडीमेड छोले मसाला आणलाय त्यामुळे मी ते नाही टाकत आहे। आता हे चांगलं भाजून घ्यायचं आहे। आपला ग्रेव्ही करायचा मसाला झालाय भाजून, गॅस बंद करते आणि याला मी याच्यामध्ये काढून घेणार आहे डिशमध्ये आणि थंड व्हायला ठेवणार आहे आणि मग मी मिक्सरला ग्राइंड करणार आहे। थंड झालंय आता मी मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे। थोडं पाणी टाकते, मिक्सरला ग्राइंड करून घेते। थोडं म्हणजे असं थोडं पाणी टाकायचं। ग्राइंड करून झाले, गॅस चालू करते।
तेल टाकते आता. आता टाकते ही जी आपण ग्रेव्ही आता बनवले ती टाकते. तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायचा मसाला तो. गॅस बारीक करते थोडा. तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा. गॅस बारीक एकदम बारीक करून ठेवायचा, नाही तर तो करपणार. आता जे सुके मसाले आहेत ते आता आपण टाकूया. हळद टाकते. आले लसूण पेस्ट, छोले मसाला जो मी रेडीमेड आणला होता तो, लाल तिखट मसाला, तुम्हाला जेवढं तिखट लागेल त्याप्रमाणे घ्या. आता हे सगळं एकजीव करायचं आहे आपल्याला. आपली ग्रेव्ही तयार झाली. आता मी टाकते बटाटा उकडलेला. तो मी याच्यामध्ये एकजीव करून घेणार आहे. आता टाकते मी चणे उकडून घेतले होते. आता याच्यामध्ये आपल्याला आपलं जे साधं पाणी आहे ते नाही टाकायचं. जे मी तुम्हाला बोलली होती की मी हे जे उकडून घेतलं चणे आणि बटाटे, त्याचं जे पाणी राहिलं होतं ते मी घेतलं. तर ते तुम्ही म्हणाल ते का घेतलं, तर त्याला कारण काय की मेन जे सत्व असतं ते आपण जी भाजी उकडतो कच्ची टाकत असू तर वेगळी गोष्ट आहे. जर आपण उकडून घेतली तर त्याचं पाणी कधीच फेकून देऊ नका. ती भाजी मुळात उकडायला टाकताना स्वच्छ धुवून वगैरे टाका, म्हणजे तुम्ही पाणी ते घेऊ शकता. तर ते पाणी मी टाकते याच्यामध्ये. तर याच्यामध्ये मेन सत्व जे आहे चण्याचं बटाट्याचं ते मेन पाण्यामध्ये. तर ते तुम्हाला जेवढं पाणी लागेल, तुम्हाला कशी भाजी आता पातळ हवे की सुकी हवे, मीडियम हवे, ते तुमच्यावर डिपेंड आहे. त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका. ते सगळं एकत्र करून घ्या, म्हणजे त्या चण्याला मसाला लागला पाहिजे. त्याला आपल्याला शिजवायची जास्त काहीच गरज नाही आहे. तर त्याला मसाला लागण्यासाठी आपण थोडा गॅस वाढवतो. तुम्हाला जशी हवे तशी तुम्ही करू शकता. पातळ हवे या ग्रेव्ही टाईप हवे आहे तसं. तर मी मीठ टाकते, चवीप्रमाणे टाका.
म्हणजे चण्या बटाट्याला मसाला लागला पाहिजे, त्यासाठी मी आता झाकण ठेवणार आहे. 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे. बघूया आता आपली भाजी. आपली भाजी तयार आहे. मी जास्त पातळ पण नाही ठेवले आणि घट्ट पण नाही ठेवले, मी मीडियमच ठेवले. म्हणजे शक्यतो मीडियमच ठेवा, म्हणजे कसं तुम्ही चपाती बरोबर या पावा बरोबर या ब्रेड, नान, रोटी याच्यावर तुम्ही खाऊ शकता. ठीक आहे, मी आता गॅस बंद करते, डिशमध्ये काढून घेते. आपली हे छोले भाजी रेडी आहे. धन्यवाद, तुम्ही आमची रेसिपीज पाहिलात. जर अशाच नवनवीन झटपट होणाऱ्या रेसिपीज पाहायच्या असतील तर आमच्या इंडियन कुकरी चॅनल सबस्क्राईब करा. आणि हां, जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा त्याच्या बाजूला तुम्हाला बेलचं चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा, जेणेकरून आम्ही जे व्हिडिओज अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. आणि त्याचबरोबर लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. मस्त खा, मी स्वस्त रहा. धन्यवाद.